सर, स्वागत आहे तुमचं नमस्कार. आमच्या या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. सर, सगळ्यात पहिला मला प्रश्न जो पडतो तो म्हणजे की आपण सांगितलं की आपण यूएसमध्ये काही काळ नोकरी केली. इन्फोसिस असेल, एल&टी असेल, अशा नामांकित कंपन्यांमध्ये आपण काम केलं. परंतु ते करत असताना तुम्ही एका पॉईंटला निर्णय घेतला की नाही, आता हे थांबायचं आणि मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे. बरोबर. तो नक्की मुवमेंट काय होता आणि तो निर्णय कसा घेतला गेला? अगदी चांगला प्रश्न आहे. मला ज्या वेळेला भीती वाटली एखाद्या गोष्टीची त्या वेळेला मी केली. म्हणजे मी इन्फोसिसमध्ये 12 वर्ष नोकरी केल्यानंतर मला असं लक्षात आलं की अरे आपल्याला दुसऱ्या कंपनीत कुणी नोकरी देईल का? आणि मला भीती वाटली, अरे आपण बहुतेक कॉम्पिटंट आहोत की नाही. मी त्या दिवशी रिझाईन केलं. नंतर एल&टीमध्ये साधारण मी 2.5-3 वर्ष काम केलं आणि लक्षात आलं की जे व्हॅल्यू क्रिएशन आहे, म्हणजे जसं तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये ग्रो होता तर तुम्हाला स्ट्रॅटेजिक गोष्टी सांगितल्या जातात, पण ॲक्च्युअल क्रिएशन काहीच होत नव्हतं. त्यामुळे थोडीशी अस्वस्थता होती आणि वाटलं अरे हे किती दिवस आपण ड्रॅग करणार आहेत. त्यात पुन्हा कंपनीचा हे होतं की अरे तू अमेरिकेत जा, भारतापेक्षा तिथं जाणं जास्त आहे आणि मला जायचं नव्हतं. मग एक क्षण असं वाटलं अरे आपल्याला नोकरीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि इथं तर तुम्हाला अलाईन व्हावं लागेल जे असेल. त्या क्षणी मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि 3-4 महिने काहीच केलं नाही आणि नंतर मग व्यवसायात यायचा विचार केला आणि आलो. पण तो व्यवसायात येताना घरच्यांचा किंवा त्यावेळी जर तुमचं लग्न वगैरे झालं असेल तर बाकी घरातून काही असं होतं की अरे एवढी चांगली नोकरी सोडून तू असं नवीन व्यवसायात का पडतोय? मी बऱ्याच लोकांना सांगतो की तुम्हाला व्यवसायात यायचं असेल तर सगळ्यात पहिलं की तुमची आर्थिक स्थिरता हवी. तुमच्या निर्णयामुळे तुमच्या घरचे आई वडील असतील, मुलं असतील, बायको असेल, हे एक्सपोज नाही व्हायला पाहिजे. तेवढा रेडीनेस इस्टॅब्लिश होता. आणि मी आईला म्हणालो मला असं डोक्यात चाललंय. आई म्हणली अरे लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत तर 2-4 लाखाची नोकरी अशीच सोडणार. पण आईला मी समजावलं की माझं ॲस्पिरेशन आहे, मला काहीतरी करावं वाटतंय. बायकोला म्हणल्यानंतर तिने खूप चांगलं मला उत्तर दिलं. ती म्हणली मी फार शिकलेली नाही, ती BSc ग्रॅज्युएट आहे, पण खूप गरज लागली तर मी शाळेत 10-15 हजारावरती नोकरी करेल, पण तुम्ही करा. तर असा मोमेंट होता तो की त्यांनी मला स्ट्रेंथ दिली, नाही आता आपण करायला पाहिजे. तर सगळ्यांचं कन्सिडरेशन केलं. ऑब्व्हियसली रिस्क होती. महिन्याला तुम्हाला येणारा जो SMS बंद झाला की खूप त्रास होतो. पण सवय झाली हळूहळू त्याची. पण सगळ्यांचा विचार करून आर्थिक थोडीशी स्थिरता आहे असं लक्षात घेतल्यावरती 6-8